तर नमस्कार मित्रांनो, आज आमचा चंदगडमध्ये दुसरा दिवस आहे आणि आज आम्हाला अमृत दाखवणार होता तिल्लारी धबधबा. आणि अमृत म्हटला की तिल्लारी धबधब्याला जाताना माझं गाव लागत आहे, तर मग आपण रात्री तिथेच थांबूयात त्याच्या घरी. तर मग त्या हिशोबाने आम्ही आमच्या बॅग आणि सामान सगळं पॅक करून निघालो धबधब्याकडे. आणि जाताना अगोदर आम्ही सगळं सामान अमृतच्या घरी ठेवलं, कारण आम्हाला पुढे घेऊन जायची गरज नाही पडणार. तर मग सामान वगैरे ठेवल्याच्या नंतर आम्ही अर्धा ते पाऊण तास प्रवास केल्याच्या नंतर धबधब्यापर्यंत पोहोचलो आणि तिथं जाऊन अगोदर फोटो वगैरे काढून घेतले, कारण आम्हाला एक स्पॉट सापडलेला. तर मग तिथं मस्तपैकी फोटो काढले आणि फोटो काढताना माझ्या पायाला काहीतरी जोरात चावल्यासारखं वाटलं. बघितल्यास ते जळू होता. अमृतनं सांगितले की हा जळू राहतंय आणि हे चिटकल्याच्या नंतर रक्त पिते. त्याच्यामुळं मी लवकर घाई गडबडीने त्याला काढून टाकलं अगोदर, कारण खूप जोरानं चावलं ते. आणि फोटो वगैरे काढल्याच्या नंतर आम्ही पुढे निघालो धबधब्याच्या दिशेने. अर्धा तास चालल्याच्या नंतर आम्ही पोहोचलो धबधब्यापर्यंत. या तिल्लारी धबधब्याला ग्रीन व्हॅली धबधबा असं पण म्हणतात. या धबधब्याच्या आजूबाजूला पूर्ण घनदाट जंगल आहे, मोठे मोठे झाडं वगैरे. एकंदरीत विविध नंबर एक. आणि हा धबधबा गोवा आणि महाराष्ट्र याच्या सीमेलगत आहे. आणि धबधबा बघून झाल्याच्या नंतर आम्ही पुढचा स्पॉट बघितला, लष्कर पॉइंट. इथे पण व्ह्यू नंबर एक होता आणि फोटो वगैरे चांगले निघत होते. तर मग फिरून वगैरे झाल्याच्या नंतर आम्ही पोहोचलो रात्री अमृतच्या घरी.